आज सगळ्यांचं लक्ष, संपूर्ण देशाचं किंबहुना राजकीय पक्षांचं सुद्धा लक्ष देशातल्या आज मुंबईतल्या निकालांकडे असणार आहे। काय नेमकं मुंबईतल्या निकालांचं हे चित्र असू शकतं, काय अंदाज आहेत? अनुपमा, सकाळचे 7 वाजता आहेत, अजून पुरतं उजाडलेलंही नाहीये। मात्र आजची उजाडणारी सकाळ ही मुंबई आणि इतर महापालिकांसाठी अतिशय महत्त्वाची आणि त्यातल्या त्यात मुंबईसाठी महत्त्वाची आहे, कारण मुंबईचा आजचा निकाल महाराष्ट्राचं राजकीय चित्र कदाचित बदलवणारा असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं, मुंबई का किंग कॉन याचं उत्तर आज मिळेलच। मातोश्रीच्या हाती हा रिमोट जाणार आहे, शिवतीर्थच्या हाती रिमोट जाणार आहे की मुंबईवरती भाजप आणि शिंदेंचा भगवा फडकणार आहे, याचं उत्तर काही तासांमध्ये मिळेल। एकूण 23 मतमोजणी केंद्र असणार आहेत। काल मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आता मतमोजणी ही 9 वाजता नाही तर 10 वाजता सुरू होणार आहे। 1 तास उशिरानं यंदाच्या निवडणुकीची मतमोजणी ही सुरू होते, कारण अर्थातच मतदान आणि मतमोजणी यामध्ये अतिशय कमी अंतर आहे। अर्थातच महापालिकेचा निकाल आहे, त्याच्यामुळे प्रभाग वाईज ही मतमोजणी होईल। त्याच्यामुळे प्रभागांचे निकाल लागत लागत संपूर्ण मुंबईचं चित्र स्पष्ट व्हायला कदाचित आपल्याला दुपार बघावी लागेल। म्हणजे दुपार नंतर कदाचित मुंबई का किंग कॉन याचं उत्तर आपल्याला साधारणतः आपल्या प्रेक्षकांना देता येईल। मात्र तरी सुद्धा वेगवान अपडेट्स देण्याचा आपण प्रयत्न करणारच आहोत। एकंदरीतच कालचा मतदानाच्या वेळेस झालेला प्रचंड गोंधळ, ईव्हीएमची बटणं न दाबली जाणं किंवा मतदार याद्यांमध्ये नावं न सापडणं, सगळ्यात महत्त्वाचा कालचा गाजलेला मुद्दा म्हणजे बोटांवरची शाई पुसली जाणं, हा भाग एकीकडे। आणि त्याच्यानंतर संध्याकाळनंतर जे कौल आपल्याला मिळालेले होते, वेगवेगळ्या अंदाजित पोलनुसार जे कौल आपल्याला मिळत होते, त्यामध्ये भाजप आणि शिंदे यांच्या महायुतीचा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकेल असे अंदाजित कौल आहेत। त्याच्यामुळे ते कौल निश्चित आज खरे ठरतायत का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर काटेकी टक्कर झाली तर इथून पुढे काही दिवसांमध्ये आपल्याला मुंबईमध्ये प्रचंड मोठ्या राजकीय घडामोडी सुद्धा घडताना बघाव्या लागू शकतात। ज्या पद्धतीने 2024 ची निवडणूक झालेली होती आणि त्यानंतर जे काही राजकीय चित्र महाराष्ट्रानं बघितलेलं होतं, त्याच पद्धतीचे चित्र मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर बघायला मिळते का? कारण जर काटेकी टक्कर झाली तर अर्थातच कोणते अपक्ष कोणाकडे जाणार, काँग्रेसचा गट नेमका कोणाकडे जाणार, वंचितचा गट नेमका कोणाकडे जाणार, या सगळ्याचे आढावे आपल्याला द्यावे लागणार आहेत। आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये, येणाऱ्या काही तासांमध्ये मुंबईसाठी हे येणारे तास, आजचा येणारा दिवस, आजचा उगवणारा सूर्य हा मुंबईच्या दृष्टीने, मुंबईच्या भवितव्याच्या दृष्टीने आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे। निश्चितच मनश्री, आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। मुंबईकडे अर्थातच संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। मुंबई संदर्भात काय नेमका घडामोडी घडतात, काय राजकीय समीकरणं बदलतात, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे।